त्याच बादलीमध्ये विहिरीचं पाणी ओढायचं, त्याच बादलीमध्ये आंघोळीचं पाणी ठेवायचं, त्याच बादलीमध्ये धुणं धुवायचं आणि त्याच बादलीमध्ये दिवसभराचं पाणी पिण्याचं पाणी ठेवायचं. असा माझा छान संसार सुरू होता. निदान दुपारी जेवायला नक्की कोणाची तरी भाकरी मिळणारे वाटत होतं, पण या सासरी आल्यानंतर दुपारी जेवण माहित नाही. त्या मुलं नवरा मेला की पुरुषांनी वाईट दृष्टीने पाहू नये तुमच्याकडे भोग दृष्टीने, म्हणून केशवपन करायचं. मग केशवपन करताना तो जो न्हावी येतो त्याने तुमच्याशी टाळे करायचे. हा तुमचा धर्म आहे. आज आपण आलो लीलाताई चितळे यांच्याकडे. यांच्या परिचयाची मला तरी आवश्यकता वाटत नाही परिचय देण्याची, कारण त्या ऑलरेडी खूप फेमस आहेत. निव्वळ भारतभरच नाही तर आता जगभरात पण त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरत चाललेल्या आहेत. तर त्यांचं कार्य काय किंवा त्या काय करत होत्या त्यापेक्षा एकच शब्द सांगा वाटतं की त्या स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि त्यांचं वय वर्ष 94. तर तो त्यांचा काळ आपण आज जाणून घेण्याऐवजी आपण आज महिला दिनानिमित्त आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर महिला दिनानिमित्त त्यांचे जे वैवाहिक जीवन जे गेलं, ॲज अ महिला म्हणून त्यांनी जो संघर्ष केला, त्याच्यानंतर ज्या करिअर आणि कुटुंब या सगळ्यातून वाटचाल करत आज 94 वर्ष त्यांनी गाठलेली आहेत आणि आजही त्यांचा तो प्रवास संघर्षाचा मला वाटतं कायम आहे. तर हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे की यांची प्रेरणा घ्यायला पाहिजे महिलांनी, कारण एवढे वर्ष संघर्षात काढणं इतकी साधी सोपी गोष्ट नसते. त्यांनी जो काळ काढला तो काळ आत्ताच्या महिलांना नक्कीच प्रेरित करणारा असणार आहे. तर आज आपण त्यांच्याकडनं ते जाणून घेऊयात की त्यांचा तो काळ कसा राहिला आणि मधला काळ, आणि आता त्या आपल्याला काय मार्गदर्शन करतील ते नक्की जाणून घेऊया. तर आई नमस्कार. नमस्कार. आता मला सर्वात आधी तुम्हाला विचारावं वाटतं की आपला लग्न आधीचा काळ कसा होता आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर जे तुमचं वैवाहिक जीवन आणि करिअर. लग्न आधीचा काळ तर बऱ्याच लोकांना माहिती आहे की तुम्ही फार स्वातंत्र्य सैनिक राहिलात आणि त्यातून जे लढे दिले, अशा याच्यात तुमचं लग्न पण झालं. लग्न झाल्यानंतर जे काही परिस्थिती आली, तर आज मला ते सगळं जाणून घ्यायचं तुमच्याकडनं. जरूर जाणून घ्या. काय आहे, माझा जन्म 1930चा. 16 ऑगस्ट 1930 हा माझा जन्मदिवस आहे. मी एका कोकणस्थ ब्राह्मण मध्यमवर्गीय अशा कुटुंबात जन्माला आले. माझ्या वडिलांचं नाव काशीनाथ श्रीधर बेडेकर. कोकण जे आहे, महर्षी कर्व्यांचं जे गाव आहे मुरुड, त्याच्या शेजारीच आमचं कुटुंब राहत होतं. म्हणजे त्यावेळेला माझा जन्म झालेला नव्हता. रेव्हरंड टिळक हे माझ्या आजोबांचे म्हणजे वडिलांच्या वडिलांचे सख्खे आतेभाऊ. त्यांनी त्या काळी जातीमधली जी रिजिडता आहे यासाठी त्यावेळेला धर्म बदलला होता. एका कोकणस्थ ब्राह्मणांनी या धर्मामध्ये कुठेही विकासाला जागा नाही, तळागाळातल्या माणसाला, त्याकरता त्यांनी तेव्हा आपला धर्म आणि ते ख्रिश्चन झाले. आणि मग त्यांनी समाजात खूप प्रबोधन केलं. असं माझं माहेरचं, माझी आई कोकणातली, वडील कोकणातले, अकोल्याला आम्ही वाढलेलो आहोत. असं ते आमचं लहानपणचं हे होतं. अकोल्याला जेव्हा मी पाहत होते त्यावेळेला माझ्या जीवनात 2 गोष्टी आल्या. एक गोष्ट, एका बाजूला हे बॅकग्राऊंड, कौटुंबिक बॅकग्राऊंडच्या प्रमाणे सामाजिक प्रतिष्ठा ब्राह्मण म्हणून मिळालेली होती. त्यामुळे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा
जो एक हे असतो अप्रोच तो मला मिळालेला होता. आणि दुसऱ्या बाजूला त्या वातावरणामध्ये जी ही येणार होती, काय येणार होतं, जी आव्हानं येणार होती ती आव्हानं आम्हाला भोगावी लागली. कारण हे जेव्हा बाबांची नोकरी गेली, आजोबां हे झाले, म्हणजे आजोबांचा देहांत झाला, अशा वेळेला माझ्या आईला आम्ही 5 भावंड, याच्यामध्ये एक मोठा भाऊ, नंतर बहीण, मधली मी, त्यानंतर एक भाऊ, त्यानंतर धाकटी बहीण, अशी आम्ही 5 जण होतो. असं करता फार ओढाताण आईची झाली. काय करायचं, पोटासाठी ते काय करणं आवश्यक होतं. बरं, त्यावेळेची परिस्थिती ही जातीप्रमाणे काम करायची. खालच्या याची ना काम ब्राह्मण माणसाने किंवा बाईने नाही करायची. बाई स्वयंपाक करायचा असतो आणि ती अति खालच्या जातीच्या बाईने भांडे घासायची असतात. तर आईला स्वयंपाकाची नोकरी मिळाली. ती पडली तर त्या वेळेला खाली माती होती सगळी, त्या मातीत ते पीठ गेलं. त्या दिवशी आम्ही उपाशी राहिलो. एक दिवस देवळात जातो म्हणून गेला, तो परत आला नाही. आता तो परत आला नाही, ती माऊली त्या वेळेला कोणाकडे विचारणार, कुठे त्याला शोधणार. अशा परिस्थितीमध्ये लोक तिला काय म्हणायचे, की ते जन्मसावित्री आहे. जन्मसावित्रीने आपली 5 पोरं आपल्या कष्टावर मोठी केली. बामण असल्यामुळे स्वयंपाकीण म्हणून केली. तिच्या घरी तिच्या बापाचं, माझ्या आजोबांचं आणि तिच्या सासराची तिकडे वाडी होती, बुरुड, हरणे, बंदर. परंतु इथे तिला हे सगळं करावं लागलेलं आहे. हे सगळं मी डोळ्याने बघत होते. अशा परिस्थितीमध्ये त्या माझ्या माऊलीला मदत करणारे जर कोणी असतील तर ते माझ्या जातीचे नव्हते, ब्राह्मण नव्हते, मराठा, मुसलमान आणि हे काय म्हणतो त्याच्या थोड्या वरच्या जातीची होती. राधा काकू ओ, कमलाताई हॉस्पेट, माझी आई, अशा माझ्या 4 आया, ज्या समाजाच्यासाठी अत्यंत जागरूक आणि ज्यांनी समाजाला काहीतरी दिलंय, घेतलं काही नाही. त्या माझ्यावर खूप प्रेम करायच्या. नकळत मी त्यांचे जे संस्कार आहेत ते ऍक्सेप्ट केलेले. म्हणजे त्याच्या महिला ज्या होत्या त्या काळच्या, तुमच्या वेळच्या महिलांच्या विषयी कसं होतं? तुम्ही असे ज्या वेळेला प्रश्न विचारता त्यावेळेला मला 2च गोष्टी तुम्हाला त्याच्यावर मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. पहिली गोष्ट ही, आजच्या ह्या काळामध्ये आपण जे सामाजिक कार्य केलं त्यामध्ये इथपर्यंत कायदे बदला, कायदे बदला, कायदे बदला आपण म्हणतो. आपण लिव्ह इन हे आणला ना. आता लिव्ह इन चा कायदा आपण मान्य करू, म्हणजे त्याच्यासाठी आपण निश्चितपणे आवाज उठवला होता. लिव्ह इन रिलेशनशिप आवाज उठवला होता. तो जो आपण आवाज उठवू शकतो, आता तो मागे पडला कारण आम्ही आता म्हाताऱ्या झालो, तर तो अपुरा होता लोक जागृतीसाठी. आता तुम्हाला माझ्या पुढच्या पिढ्यांना पूर्ण जागृती करण्याकरता जे स्लोगन हाती घ्यावं लागेल, ते स्लोगन तुम्हाला भारतीय राज्यघटना चिरायू हो. कारण या राज्यघटनेने वैयक्तिक अधिकार सर्वांना दिलेला आहे. बायकांचे प्रश्न कोणते आहेत? नवरा सोडून गेला, नवरा दारू पितो, नवरा त्या बाईच्या बरोबर हे करतो आणि मला म्हणतो नवरा घरातल्या लहान
मला बोलवत नाही, घरातल्या लहान आपल्या मुलीवर बलात्कार करतो, ही कोणची नैतिकता आहे? ही नैतिकता कुठे नेणार आहे? मी आत्ता जे सांगितलं, स्वातंत्र्य कसं मिळालं आणि किती त्याग केलेल्या महिला दिनाच्या दिवशी तुम्ही कार्यक्रम सुद्धा बदलले पाहिजे. आज महिला दिनाची काय गरज आहे? महिला दिनाची गरज नाहीये. जर इक्वालिटी तुम्हाला कायद्याने दिलेली आहे तर तो कायदा वापरा ना. आणि तुम्ही सगळ्या शिकलेल्या आहात. खेड्यातल्या बायका या 4थी पास आहेतच, कारण 4थी पर्यंत शिक्षण कंपल्सरी आहे. या सगळ्यांना हे आहे, फक्त चर्चा हवी आहे. आणि चर्चेकरता एका दुसऱ्या बाईच्या बरोबर होत नाही. मग महिला दिनाचे कार्यक्रम जर आपल्याला आखायचे असतील तर काय केलं पाहिजे? चला जाऊ, जवळच्या पंचक्रोशीत जाऊ आणि तिथे ज्या पंचायत समितीच्या बायका असतील त्यांना बोलवूया. सगळ्या जणी मिळून एक हे तयार करू, कॉन्ट्रीब्युशन करू. त्या दिवशी आपण सगळ्या जणी एकत्र घेऊ, सगळ्या जणी सगळ्यांच्या पैशाने आपण सगळ्यांना जेवायला घालू आणि आपल्या गावामध्ये काय प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवूया ना आणि एकमेकींच्या ओळखी करून घेऊ. तुमचं लग्न कसं जोडलं? नाही, लग्न तर सांगते ना. काय झालं, जेलमध्ये गेलं. जेलमध्ये सुटून आल्यानंतर 3.5 वर्ष जेलमध्ये होता. तर त्याला काही जे एक घराच्यासाठी हे करायचं असतं त्याच्यापासून तर थोडं डायव्हर्ट झाला. मग आता काय हे करणार? माझ्या आधीची माझी मोठी बहीण जी होती तिचं लग्न झालं होतं, ते बडोद्याला होते, पण त्यांची परिस्थिती खूपशी चांगली अशी नव्हती. मी त्या सुमाराला हे करत होते, काय करत होते, आपलं भारत सेवक समाजामध्ये काम करत होते. कशाचं? यात स्मॉल सेविंग. तर मग मी विचार केला, लग्नाचा वेळ झाला, वडील गेले, ते परत आले नाही. आईच्या समोर प्रश्न हा होता, कुसबुस करायचे ना शेजारी ब्राह्मणांचा हे. मी तर म्हटलं ना, जन्म सावित्री, तिच्या समोरचं मी हे बघत होते की तिच्या समोर तिला माहित नाही तिचा नवरा जिवंत आहे की मेला आहे, तिने काय करायचं होतं याचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला. मी असं ठरवलं होतं की आपण लग्न न करताना आईच्या बरोबरच हे करायचं आणि तिच्या जीवनाला आपण थोडा सपोर्ट करायचा. तो वय किती होतं त्यावेळेला? हे झालं का मी तुला सांगते, 14. हुंडा नसल्यामुळे श्री चितळे, वासुदेवराव कृष्णराव चितळे यांच्याशी लग्न, हुंडा घेणार नव्हते. वय वर्ष 18 मी माझ्यापेक्षा मोठे, 18 वर्षाचा फरक श्री चितळे आणि माझा. परंतु आई वडील नसल्यामुळे, भावांशी पटत नसल्यामुळे घर सोडलेले, विमा कंपनीत एम्पायर ऑफ इंडिया मध्ये स्टेनोग्राफर होते. त्यांना 150 रुपये महिना बरोबर मिळत होता. त्यांना लग्न करायचं होतं. आमच्या दोघांच्यात केवळ 18 वर्षाचा फरक, असं आमचं लग्न झालं. आता तिथे गेली, ते एका खोलीचं हे, बाकीच्या ह्याच्यामध्ये युवक संघाचं ऑफिस आणि घरात भांडी कुंडी नाही. अशा वेळेला एक बादली आणि एक दोर होता आणि समोरच्या त्या याच्यामध्ये जी ती चाळ होती त्या ह्याच्या त्या वॉकर रोडला हे आहे ना याचा चौक, त्या चौकातच होत ते. तर बाकी भांडी कुंडी नाही. मग एक माठ आणला, त्या माठावर ठेवण्याकरता तीच मातीची हे आणली, ते झालं. दोर आणि बादली. त्या विहिरीला
ओढण्याकरता खिराडी नव्हती. इथे अशा खाली वाकून बादली हे करावी लागायची. त्याच बादलीमध्ये विहिरीचं पाणी ओढायचं, त्याच बादलीमध्ये आंघोळीचं पाणी ठेवायचं, त्याच बादलीमध्ये धुणं धुवायचं आणि त्याच बादलीमध्ये दिवसभराचं पाणी पिण्याचं ठेवायचं. असा माझा छान संसार सुरू होता. अच्छा. पण तो छान संसार सुरू असताना या माणसाला ताप येत असे. एकदा ताराबेन मशरूवाला आल्या, त्यांना टीबी होता. तर स्वतः तपासायला मी त्यांची लेक म्हणून माझ्याच घरी उतरल्या. मग आम्ही बोलता बोलता म्हटलं की बेन यांना ताप येतो रोज. तर म्हणे मी आज जाणार आहे ना डॉक्टरकडे, मी हॉस्पिटलला मी घेऊन जाते, पाहते काय आहे ते. ताराबेन घेऊन गेल्या. सेकंड स्टेजचा टीबी त्या काळामध्ये तो हे होणार नव्हता, दुरुस्त होणार नव्हता. डॉक्टर रंगीलाल नावाचे तिथले सिव्हिल सर्जन. तर रंगीलाल म्हणे या माणसाला आम्ही हे करतो, वरांड्यात ठेवलं होतं. आपली रोज घरून हे करून तसं तरी करून द्यायचे. म्हणजे त्या माहेरी असताना मुलं झाली होती का तुम्हाला तेव्हा कशी होती? माझं नुकतंच लग्न झालं होतं. तेव्हा कळलं ना हा माणूस टीबी पेशंट आहे. तेव्हा मुलं नव्हती झाली. मग आता तू लगेच विचारशील टीबी पेशंटला मुलं कशी? मी विचार हा केला, या मला कळत होतं की टीबी पेशंटची मुलं ही उत्कृष्ट आरोग्य संपन्न नसणार आहेत. पण मूल का होऊ द्यायचं? कारण मला जगाचा अनुभव होता. लांडगे, जगातले जे लांडगे असतात त्या लांडग्यांच्या पासून सुरक्षा हवी असेल तर बाईला लेकरू असणं आवश्यक आहे. कळलं? हे त्या काळी होतं ते आज चालतं आहे आणि आजही बायका त्याला बळी पडतात. अशा ह्याच्यामध्ये संसार चालला होता. दुसरीकडे हे करायचं. मग काय करायचं? हा माणूस आजारी. भारत सेवक समाजमध्ये असे मी लहानपणी चळवळीत होते, घरच चळवळीचे होते, चळवळीत होते. तर कोणीतरी सांगितलं भारत सेवक समाजाला नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट त्यावेळेला पंडित नेहरूंनी स्कीम काढली होती. पंडितजी प्राईम मिनिस्टर होते. काय लोकांनी लोकांच्या करता लोकांचा पैसा देशाला लावायचा, तो त्यांना परत मिळेल अशी ती स्कीम होती. पण त्या नॅशनल सेव्हिंग मध्ये इतकं काम केलं. तर माहिती मला झोकून देण्याची सवय आहे. इतकं काम केलं की महाराष्ट्राने माझा सन्मान केला. कोणाबरोबर? गावस्कर पहिल्यांदा क्रिकेट मध्ये संबंध दुनियामध्ये पहिल्यांदा इंडियन क्रिकेट टीम जिंकून आली. त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने भारताच्या तर्फे गावस्करचा हे करायचं ठरवला. आणि त्यावेळेला लगेच पंडितजींनी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटाची हे लावली त्याला जोड. जे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट घेतील त्यांनाच तिकीट दिलं जाईल. बघ, त्यांना तिकीट. आणि मग माझ्यासारखी बाई म्हणजे काय स्टुडंट, लग्न झालेली, टीबी पेशंटशी कामाला लागली. इतके पैसे मी कमावले. म्हणजे कशात? नॅशनल सेव्हिंग मध्ये. महाराष्ट्रात पहिला नंबर आला. भारत सेवक समाज नागपूर, लीला चितळे एजंट. मुलं मोठी केली. मला कळत होतं हा माणूस टीबी पेशंट आहे, लवकर जाणार आहे. परंतु
त्याही वेळेला. पण आजच्या महिलांना सांगायचं आहे, त्याने खरं म्हणजे भिण्याचं कारण नाही. माझ्या वेळेला अशी राज्यघटना नव्हती आणि माझ्या वेळेला अशी सुरक्षितता नव्हती. घटनादत्त सुरक्षा त्यावेळेला नव्हती. त्यामुळे मला मुलं होऊ द्यावी लागली. कारण बाईला जर मुलं असती तर लांडगे जे आहेत समाजामध्ये ते तिच्यावर झडप घालत नाहीत याचं मला भान होतं. आणि मग मी माझा संसार उभा केला. एका बाजूला संसार उभा केला, दुसऱ्या बाजूला मी शिक्षण घ्यायला लागले. मी इतकं काम केलं नॅशनल सेविंगमध्ये की मला, मी सांगितलं ना गावस्कर बरोबर माझा हे झाला आणि मला पैसा पण त्यामुळे मिळायला लागला. आणि मग नंतर त्या काळामध्ये 2 लहान मुलं कशासाठी झाली, मला त्याचं आज तो घेतलेला माझा जो निर्णय होता स्त्री म्हणून तो चुकलेला नव्हता. लांडग्यांच्या पासून एका चितळे मेले तेव्हा 47 मध्ये, 47 नाही 50, 5 वर्ष 53 मध्ये माझा 30चा जन्म. मी किती वर्षाची होते? 25-26 वर्षाची होते. पुढे जे मला हे हवं होतं. कालच मी माझ्या धाकट्या मुलाला म्हटलं, अरे तुला मी जो जन्म दिला ना, तुझ्यावर अन्याय केला होता तर मला सुरक्षा हवी होती. समजलं काय स्थिती आहे बायकांची. आणि आज मला तो हा माझा इंटरव्ह्यू घेते आहे त्यावेळेला सगळ्या बायकांना हे सांगायचं आहे, अगं भारताच्या संविधानाने तुम्हाला स्वतःचा स्वयं सांभाळण्यासाठी तुम्हाला अधिकार दिलेला आहे. तो काय आहे तो समजून घ्या आणि तो वापरा, हे मला त्यांना सांगायचंय. मग आता कुंकू लावायचं का नाही, कारण मला काय हे येत होता, मी पांढरे कपडे घालते. असा प्रवास करत असताना दुसऱ्या बाजूला मी अभ्यास करायला लागले. कारण भारत सेवक समाजाने मला 75 रुपयाची नोकरी दिली होती त्या काळातले. त्याच्यावर संसार चालणं ठीक नव्हतं. मग काहीतरी करणं आवश्यक होतं. तर मी काय करायची, सबन दिवसभर नॅशनल सेविंग जमवायची. संसारातलं मुलांना आईकडे पाठवलं. धाकटा मुलगा 4 महिन्याचा होता, त्याला मी माझ्या आईकडे पाठवलं अंगावरचं तोडून. अलीकडे मी त्याला, तो फार मोठा हे झालेला आहे, टाटाचा कन्सल्टंट आहे. आज त्याला मी सांगते, मी तुझ्यावर खूप अन्याय केला माझ्या स्वार्थासाठी. कारण मला सुरक्षा हवी होती कोणापासून, पुरुषांच्या पासून. आणि ती होण्याकरता मी 2 मुलं होऊ दिली. दोन्ही मुलं आईकडे ठेवली. इथून पैसे पाठवत होती त्या पैशावर, कारण माझी आई पण गरीब होती आणि त्याच्यावर चाललेलं होतं. मला अत्यंत साधेपणाने राहणं, स्वतःवर जास्त खर्च न करणं या सवयी होत्याच. आणि त्या सवयीने मला इतका हे दिला. मग मी रात्री माझी कामं झाली, अभ्यास करायची. हा बघ माझा एक डोळा गेला तानाने सगळ्या, मला या डोळ्याने दिसत नाही. एक डोळा गेला. हे पास होत गेली. MA झाले. MA झाल्यानंतर कशा सोशॉलॉजी मध्ये हे केलं. सोशॉलॉजी मध्ये MA झाल्यानंतर मातृसेवा संघाच्या इन्स्टिट्यूशन स्थापन करण्यात सत्यबाला तायल आणि मी, आम्ही दोघांनी ती इन्स्टिट्यूशन उघडली. आणि मी तिथे सोशॉलॉजी हा विषय शिकवत असे. मी जास्त तिथून पैसे घेत नव्हती, पार्ट टाइम द्यायचे, कारण माझा बिझनेस हळूहळू वाढायला लागला होता. आणि या बिझनेस मध्ये मला काही अनुभव जे आले, एक अनुभव तुम्हाला सांगते. तो अनुभव हा आहे, इथे रिझर्व्ह बँकेच्या कॉलनी आहे. रिझर्व्ह बँक कॉलनी काही लोक दर महिन्याला त्यांच्या पगारातून माझ्याकडनं स्मॉल सेविंग मध्ये जमा करत असत, ते भविष्यासाठी. म्हणून मी त्यांच्याकडे जायची. मी एका घरी जायत असे, ब्राह्मण होते. तिथे त्यांची आई, त्या ग्रस्ताची आई, बायको तर होते, ग्रस्ताची आई ह्या
विधवा होत्या आणि त्यांचं केशवपन झालेलं होतं. मी जेव्हा जायची तेव्हा त्यांची बायको इकडे तिकडे असायची, ते नोकरीवर गेलेले असायचे, मग त्यांच्याशीच बोलायची. त्यांच्या माझ्या गप्पा व्हायच्या. एक दिवस त्या मला म्हणाल्या, लीला मी तुला काय सांगू गं, मला इतक्या वेदना आहेत. म्हणजे आधी काय झालं तर म्हणे दर महिन्याला हे केशवपन करावं लागतं आणि न्हावी पुरुष न्हावी येतो, घरात कोणीही नसतं. तो जेव्हा माझे केस काढतो त्यावेळेला माझ्याजवळ चाळे करतो ग. हे मला तुला बायकांना जागृत करायचं आहे ना, हे आजींनी मला सांगितलं ग. माझ्याजवळ कोणी नसतं, तो माझ्याजवळ चाळे करतो आणि मला नकोस होत. केशवपन का करायचे? नवरा मेला की पुरुषांनी वाईट दृष्टीने पाहू नये तुमच्याकडे, भोग दृष्टीने, म्हणून केशवपन करायचं. मग केशवपन करताना तो जो न्हावी येतो त्याने तुमच्याशी टाळे करायचे. हा तुमचा धर्म आहे. तुम्ही त्यातून बचावलात. तुम्ही त्यातून बचावलात है ना. म्हणजे तुमच्याशी असा प्रसंग नाही झाला, केशवपन करावं नाही लागले तुम्हाला? नाही, बचावले म्हणजे काय, मी केलं नसतं कारण मी त्यांच्या पुढच्या पिढीतली होते. त्यांनी केलं करणं भाग होते, त्यांना काय करू शकत होत्या. मला जे अनुभव आले ते अनुभव समाजात काम करत असताना, मग माझ्या मुलांच्या शिक्षण वगैरे झालं, मी हे पण कमवायला लागले. इतका इन्शुरन्स मध्ये मी हे केला, बिझनेस केला, त्याचं मला फेळ मिळालं. आणि स्मॉल सेव्हिंग मध्ये महाराष्ट्रातली पहिली एजंट. मग तुम्ही नंतर घर पण बांधलं? घर पण बांधलं. आता हे जे घर आहे हे घर पण तुम्ही तुमच्या मेहनतीवर बांधलं? हो. त्यावेळेला तुम्ही एकमेव महिला होत्या ज्या स्कूटी चालवायच्या शहरातली? हो, शहरामध्ये इतका बिझनेस केला की त्यांनी मला स्कूटर दिली, कारण मला सायकल चालवता येत होती. हा माझा सद्गुण माहेरून. मी जी हे होते ना, हिंमतवाली, लग्नाच्या आधीपासून सायकल चालवता येणं, चालवायला शिकली होती ना, त्या सायकल चालवणं हा मला सर्टिफिकेट मिळालं. आणि म्हणून पोटासाठी मला हे करता आलं. गरगर गरगर फिरत असे. मग मला सायकल दिली भारत सेवक समाजाने. आणि मग त्यात हे झाल्यानंतर LIC इतका बिझनेस केला की त्यांनी मला पहिल्यांदा ती लॅमरेटा होती 2 चाकी, आणि मग नंतर स्कूटर दिली. स्कूटर चालवणारी पहिली बाई. मी सांगू का, आपल्या पुराणात आहे, मला वाटतं ह्याच कृष्णाची आईच म्हणत होती ना की रुक्मिणी म्हणाली, मला सदैव चिंता म्हणजे काय आव्हान दे. त्या म्हणाला अगदी बरोबर आहे. तुम्हाला जर जीवनात आव्हान नसेल तर तुमची प्रगती होत नाही. मला पहिल्यांदा सायकल, ती सायकल भारत सेवक समाजाने दिली. मग लॅम्ब्रेटा म्हणजे याच्यावर चालायची, कशावर, पेट्रोलवर, परंतु दुचाकी. आणि मग नंतर स्कूटर चालवणारी पहिली बाई लीला चितळे. इन द मीनवाईल महाराष्ट्र स्टेटने स्मॉल सेव्हिंगच्या बोर्डावर मला मेंबर म्हणून. मला मुंबईला जावं लागेल, पैसे जाण्या येण्याचे तेच देतच. एकदा मी गेले असताना ते जे डायरेक्टर होते, करूर नावाचे डायरेक्टर होते, त्यांच्या ऑफिसमध्ये बसले असताना जवळच्या खुर्चीमध्ये येऊन प्रत्यक्ष मोहम्मद रफी बसले. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. माझ्या एकदम लक्षात नाही आलं, परंतु करूर साहेब म्हणाले तुमची ओळख करून देतो. मग त्यांनी माझी ओळख त्यांना करून दिली आणि त्यांची ओळख मला करून दिली. मग मी त्यांना असा नमस्कार केला, त्यांनी मग नमस्कार केला. मी त्यांना कसे होते मोहम्मद रफी, कसे? माय गॉड, कसे होते तेच सांगते ना. मी त्यांना नमस्कार केला
आणि मी त्यांना म्हटलं, मुझे आपके आवाज में मेरा भगवान दिखता है, भगवान का दर्शन होता है. आणि रफी साहेबांच्या चेहऱ्यावरचे ते भाव मी त्याचं वर्णन नाही करू शकत. मुझे आपके आवाज में मेरे भगवान का दर्शन होता है. त्याच्यानंतरचा तुमचा प्रवास, मग मुलं, लग्न झालं, घर बांधलं है ना, मग तो कसा राहिला? त्याच्या सोबत सोबत तुम्ही सोशल वर्क पण खूप केलं, महिलांसाठी पण काम केलं. मी सांगू का, मी रोज त्याला, विधात्याला रोज म्हणते, अरे किती देशील, किती देशील, किती देशील. खरंच रोज म्हणते. त्याला माहितीये, त्याने माझी अशीच परीक्षा पाहिली. मग मी सांगितलं ना, टीबी झालेल्या माणसाशी माझं लग्न झालं, त्याच्या प्रेतावर मला चादर टाकावी लागली. आणि जे NL राव म्हणून होते त्यांना आधीच सांगून ठेवलं होतं, हा माणूस केव्हाही मरू शकतो. केवळ माझ्या आईला हुंडा देण्याकरता पैसे नसल्यामुळे मला लग्न करावं लागलेलं आहे. परिस्थितीमुळे हे झाले की इथे माझं कोणी नातलग नाहीये, तुम्हाला मी बोलावणं पाठवेल. एक्झॅक्टली तेच झालं. परंतु यामध्ये सदैव जर माझ्या पाठीमागे कोणी उभं राहिलं असेल तर कमलाताई हॉस्पिट, ज्यांचं फार नाव आहे. नाही, कमलाताई, त्यांनी मला मुलगी मानलं होतं. आता मला सांगा, आत्ताच्या ज्या महिला आहेत तेव्हाचा तुमचा काळ आणि आत्ताचा काळ तुम्ही बघताय, खूप मोठं अंतर झालं, खूप मोठी दरी आहे, खूप काही बदललं, महिलांच्या जीवनातही खूप काही बदललं. तुम्ही आता काय सांगू इच्छिता महिलांना की तुम्ही कसं जगलं पाहिजे? जगलं पडण्यापेक्षा तुम्ही जो काळ बघितला तरी ठाम राहिल्यात, माघार घेतली नाही, समाजासाठी पण केलं, देशासाठी पण तुम्ही जगल्यात, समाजासाठी जगल्यात, कुटुंबासाठी जगल्यात आणि डगमगल्या नाहीत, करिअर केलं. आज या पोझिशनवर पोहोचलात की आज सगळे तुम्हाला ओळखतात, म्हणजे जगभरात तुम्हाला पुसतात. मेन म्हणजे खरं सांगायचं तर आता तुम्हाला काय वाटतं की आत्ताच्या या ज्या महिला आहेत त्या महिला पिढीला, महिला जातीला तुम्ही काय सांगू इच्छिता, काय संदेश देणार? त्यांना मी हे सांगणार आहे, त्यांची जी वैचारिक मानसिकता आहे ती त्यांनी बदलली पाहिजे. वैचारिक मानसिकता का आहे याचं कारण त्या काळाबरोबर जात नाहीयेत. काळाबरोबर जर गेल्या तर तुमच्या हातात तुम्हाला एक निश्चितपणे समाजाने एक असं शस्त्र दिलेलं आहे ज्या याच्यामध्ये पुरुष सत्ता जी आहे ती तुमच्यावर चालणार नाही. इक्वालिटी ज्याला म्हणतो की स्त्री पुरुष समानता, आज शिकलेल्या, सवरलेल्या, त्या मोठ्या हुद्द्यावर असलेल्या 1 तारखेला पगार घेऊन जातात तर नवराच हे करतो. ही मानसिकता तुम्ही का झटकली नाही? याचं कारण आज ह्या घडीला, या मिनिटाला सुद्धा एका बाजूला असा समाज आहे ज्याच्या हातात कालपर्यंत राज्यघटना निर्माण होईपर्यंत संपूर्ण समाजाची शस्त्र होती. त्याला म्हणतात धर्मव्यवस्था. स्वतंत्र विचार करण्याची जोपर्यंत हिम्मत येणार नाही, ही हिम्मत केव्हा येईल? त्याचे परिणाम भोगण्याची माझ्यामध्ये क्षमता असली पाहिजे. आज महिलांना जे मला सांगायचंय ते हे सांगायचंय, चॅलेंजेस घ्या इक्वालिटी करता, आणि ती चॅलेंजेस घेण्याकरता मानसिकता हे करा. आज तुमच्या संविधानाचा आहे, संविधान वाचा. संविधानात मला काय अधिकार दिले, मला काय ड्युटी दिलेली आहे, माझं समाजाशी काय नातं आहे, समाजासाठी मला काय करायचं आहे आणि समाजाला मला काय मागायचं आहे, हे जरा त्या राज्यघटनेमधून शिका, हे मला सांगायचं. परिवार किती मोठा आहे तुमचा? परिवार तर माझा 2 मुलगे, त्या 2 मुलांच्या मध्ये, कारण त्यांना बिचाऱ्यांना 3-4 वर्ष
माझ्यापासून दूर ठेवावं लागलं. धाकटा मुलगा फक्त 4च महिन्याचा होता, अंगावर पीठ होता, त्याला सोडून आईकडे पाठवावं लागलेलं आहे. त्याला एकच मुलगा आहे, तो फार मोठ्या पोस्टवर आहे. हा जो मोठा मुलगा आहे त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी डेंटिस्ट डॉक्टर आहे आणि त्याचा मुलगा बिझनेस मन आहे. तर ती नागसुंगी आहे, ती 1 लाख रुपये महिन्याला कमावते, बँकेची मॅनेजर आहे. मला या बाबतीमध्ये त्याला मी तुला म्हटलं ना, त्याला म्हटलं इतक्या परीक्षा घेतल्या आणि आता इतकं देतोय की सांभाळताचे ओझो. तरी पण तुम्ही स्वतंत्र सगळं हे करता. तुम्हाला इजा कुठून आली? म्हणजे संकटांच्यामुळे संकट आली आणि मी माझा ज्याला स्वाभिमान म्हणतात तो जपला. बाकी तो मी कोणालाही त्याच्याशी कॉम्प्रोमाइज करू दिलेलं नाही. मी माझ्या नवऱ्याला श्रीमान चितळे, ज्यांना माझ्या लग्नापासून टीव्ही होता, पत्र लिहिलं होतं, माझ्यापेक्षा तुम्ही 18 वर्षांनी मोठे आहात, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. मी गरिबीमध्ये लग्न करू शकते, मला काहीही नको आहे, फक्त मला 2 गोष्टी हव्या आहेत. पहिली गोष्ट ही माझा आत्मसन्मान, मी कुणाकडेही हे करू देणार नाही. आणि दुसरी गोष्ट ही आहे की मला जे हवं आहे की धनदौलत नको आहे, मला माझं सामाजिक कार्य जे आहे तेच करू द्या, कारण तो माझा धर्म आहे. या जर 2 अटी मान्य असेल तर मी तुमच्याशी लग्न करेन. माझ्याकडे आईला ती लोकांकडे स्वयंपाक करते, हुंड्या देण्यासाठी तिच्याजवळ पैसे नाही, तेव्हा लग्न मोठं होऊ देऊ नका, मोठं करायचं असेल तर तुमच्या पैशाने करा. एवढं स्ट्रेट फॉरवर्ड. अशा आहेत आपल्या माई लीलाताई चितळे, स्वातंत्र्य सेनानी, सामाजिक कार्यकर्ता. आताही मला वाटतं वयाच्या 90वी पर्यंत तुम्ही ग्राउंड लेवलवर जाऊन त्यांनी काम केलेलं आहे समाजासाठी. महिला मोलकरीण संघटनेच्या त्या हे राहिलेल्या, सुरुवात झाली 22 वर्ष कार्य केलेलं आहे. झोपडपट्टीमध्ये काम केलेलं आहे. आताही गांधीच्या बाबतीत म्हणजे त्या स्वतः राहिलेल्या आहेत, हे तर सगळं जग जाणतं, राहिलेलं आहे. आणि त्यांचा विचारांचा वारसा त्या पुढे चालवतात आहे, प्रबोधन करतात आहे. जसं म्हणतात आहे की तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांची प्रेरणा घेऊन त्या जसं त्यांना म्हणतात आहे गुरु, तसंच गांधींना म्हणजे बाबा बापू अमर रहे हा त्यांचा नारा, हा नारा ते समाजात पेरत आहे सगळीकडे. अशा माईंचा आपण म्हणजे पार्श्वभूमी जी होती, कौटुंबिक पार्श्वभूमी, ती बहुतेक सहसा कोणाला माहिती नव्हती. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलं एक महिला दिनीचं औचित्य साधून, की महिलांनी त्यांचा हा भाग सुद्धा बघायला पाहिजे, त्यांचं हे जीवन बघायला पाहिजे आणि याच्यातून नक्कीच काहीतरी प्रेरणा घ्यायला पाहिजे की तो काळ किती भयानक होता. त्यात तेवढा भयानक काळ यांनी जो स्वतःच्या नजरेने बघितला. त्याच्यानंतर राज्यघटना जेव्हा आली, संविधान आलं, संविधानानंतर महिलांना खूप काही असं भरभरून दिलं की ज्याचा सदुपयोग करायला पाहिजे असं आवर्जून माई सांगतात. आणि त्या नक्कीच त्याचा फायदा आपल्या महिला मंडळींनी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आज जे काही दिले माईंनी आपल्याशी चर्चा केली, हे खूप मोलाचे शब्द. एकच फॅक्ट सांगते. तू म्हणाले ना या घरात कशा आल्या, मगाशी म्हणाले ना, त्याला सुद्धा मी तुला एकच सांगते आणि भगिनींना हे सांगेन, शुद्ध अंतःकरणाने आणि निस्वार्थ बुद्धीने जे काम करत गेलो तर आपोआप आपल्याला हे होतं. या घरात येण्याचं काम हे सांगते मी. त्या कमलाताई हॉस्पिटलच्या मुला आईकडे पाठवली. कमलाताई हॉस्पिटलच्या त्या गाडगे बिल्डिंग मध्ये हे होतं, हॉस्टेल होतं. कमलाताईने मला तिथे एका मोरीमध्ये जागा दिली होती. मोरीचं कन्व्हर्शन माझ्या पलंगाच्या खालून पाणी जायचं, तिथे मी राहत होते. एकदाच जेवायची त्या बाई मला म्हणाल्या, का ग तू दुसऱ्याला कुठे जेवते,
म्हटलं नाही, मी दुसऱ्यांदा जेवतच नाही. मग त्या म्हणाले तू इतकं कमी खाते की तू 2 वेळा जेवत द्या. हे सगळं झालं असताना हे जे घर आहे मी एकच सांगते, मी अंधश्रद्धाळू नाही, पण नियतीचा जो खेळ आहे तो खेळ मला हे झालेला आहे, अनुभवाला मिळालेला आहे. म्हणून एकदा मी त्या शंकरनगरच्या एक चौकामध्ये भाड्याने राहत होते. ते मालक वारले, त्यांचा पुतण्या तिथे हे झाला. मला त्याने फोन केला की तुम्ही आमचं आउट हाऊस मध्येच राहत होते, 150 रुपये देत होते, हे करा, आम्हाला रिन्यू करायचे आहे ते. मी स्वाभिमानी, मी म्हटलं ठीक आहे, मला 1 महिना द्या, मी खाली करीन, मी घर बघते. आणि मग मी आपल्या कामाला लागले. आता ते कामाला लागल्यानंतर स्मॉल सेव्हिंगचं काम करत होते. स्मॉल सेव्हिंगचे जे कमिशनर होते ते पारशी होते. त्यांच्या घरी मी जात असे. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्या मला म्हणाल्या, का ग आज तुझा चेहरा एवढा पडलेला का दिसतो? तर मग मी सांगितलं की बघू की असं असं मी राहत होते आणि राहते, आणि त्याने मला वर खाली केलं. थांब, वाईट वाटून घेऊ नको, माझा नवरा हाऊसिंग बोर्डाचा चेअरमन आहे आणि मी त्याला सांगते तू त्याच्याकडे जा, तो तुला घर देईल. याला आपण काय म्हणणार आहोत? त्याचं मग मी त्यांच्याकडे गेले. त्यांचं नाव आठवून तुला सांगते. पण हे घर जे मिळेल आणि दर महिन्याला 150 रुपये भरायचे होते. आधी काहीतरी 10-15 हजार तिथे डिपॉझिट ठेवायचे होते, तेवढे माझ्याकडे होते. कारण स्मॉल सेव्हिंग मध्ये मी मिळवत होते ते. आणि मग 25 वर्ष भरलं, 150 रुपये महिना, घर माझं झालं. आज ही 4.5 कोटी घराचे. काय म्हणायचं, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, सत्यवृत्ती हे ज्याला आपण निस्पृहता जर असेल तर तो तुमच्या पाठीशी. आज मी खरंच म्हणते, त्याला किती माझ्यावर हे करशील, प्रेम करशील, तो माझ्यावर खूप खूप प्रेम करतो. कारण तो प्रेम करतो म्हणून माझं जमा प्रेम जे आहे ते तुमच्यावर आहे. तर ह्या आहेत आपल्या माई. अशा पद्धतीने आज जे काही त्यांनी सांगितलं, ह्या अनमोल ठेवा शब्दांचा, मार्गदर्शनाचा नक्कीच तुम्ही जतन करून ठेवा. कारण त्यांच्याकडनं ऐकण्यासारखं खूप काही आहे. कधी इच्छा झाली, मन अशांत असलं तर नक्की या, बघा की त्यांनी जो काळ बघितला, जो संघर्षमय जो जीवन त्यांनी काढलं, त्याच्यानंतर त्या स्वतः सांगतात की नियती कशी खेळ करते आणि कशी तुम्हाला मदतही करते, तुमची परीक्षा पण घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला भरभरून देते सुद्धा ती. त्याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे की म्हणजे जे त्यांनी काढलं त्या स्वतः सांगतात की आज जे मला मिळालंय ते खूप खूप जास्त दिलंय, म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त दिलं असं त्या सांगतात आहे. तर तुम्ही आवर्जून त्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे आणि हार मानू नका. संघर्ष तुम्हाला खूप काही शिकवून जातो आणि तयार असलो ना आपण करायला प्रामाणिकपणे, तो तुम्हाला काय करायचं हे सुद्धा सांगतो. पाळणा घर 6 उघडले, एक याच्यामध्ये उघडलं हसन बागेत, एंटायरली मुस्लिम वस्ती. ते का उघडलं? कारण ज्या वस्तीमध्ये मी काम करत होते लालगंज मध्ये, त्या ठिकाणी एका बायका यांनी जायच्या बाहेरच्या जवळपासच्या खेड्यातून राहायला आलेली झोपडपट्टी. बायका कामाला जायच्या, नवरा बायको कुठे कॉटन मार्केट इकडे ते ओझी उचलायला. लहान लेकरं घरी ठेवायचे, त्यांच्यासाठी मी हे उघडलं. काय उघडलं? बालवाड्या उघडल्या. हे सगळं त्यांच्याकडचं झालं. परंतु एक बाई सकाळी तिच्या नवऱ्याबरोबर कॉटन मार्केटमध्ये ओझी उचलायला गेली असताना
एक दीड 2 वर्षाचं आणि एक 4-5 महिन्याचं, अशी 2 घरी ठेवून गेली. बाहेर झोपडीला कुलूप लावलं, कारण कोण पाहणार होतं आणि तिच्याजवळ ते पाहण्याकरता पैसे पण नव्हते. अशा वेळेला ती जेव्हा आली, नाही माझ्या बायका जेव्हा गेल्या, त्या रोज याच्यासाठी जायच्या, लहान मुलांना हे देण्याकरता, खायला देण्याकरता जात होत्या. त्या दिवशी जेव्हा गेल्या तेव्हा त्यांना एका मुलाचा रडायचा आवाज आला. म्हणून त्यांनी ते छोटासा त्या झोपडीला झरोका होता, त्याच्यातनं पाहिलं. पाळणा होता वरती, तिथे लेकरू लढत होतं आणि खाली बसलेली, यांनी तिथून बिस्किट टाकलं. खाली बसलेली मुलगी जी होती तिने ते बिस्किट उचलून खाल्लं. ते लेकरू लढून संध्याकाळी ते लेकरू मेलं होतं. आई आली तेव्हा, हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी तिथे पाळणाघर 6 पाळणाघर उघडली. तो तुम्हाला सांगतो काय करायचंय, याच्यापुढे तुला काय करायचंय, याच्यापुढे तुला काय करायचं, स्वतः मार्ग दाखवत असतो. त्याच्यामुळे हिंमत हारू नका. हो, आलेच संघर्ष वाटायला तर त्यातून मार्गही स्वतः निघतात आणि ते सहजपणे. ते फक्त एवढंच आहे की तुमची पायरी ओलांडू नका. पायरी सांभाळून तुम्ही संघर्ष करत राहिला तर यश तुमच्या हातात आहे. बिलकुल बरोबर आहे ना? बिलकुल बरोबर आहे. आणि धन्यवाद. आजच्या परिस्थितीला धर्मग्रंथ जर काही असेल तर आमची राज्यघटना, देशाची राज्यघटना, करोडोंचा जीव आहे त्याच्यात, आशीर्वाद मिळतील नक्कीच. मग परत तुमचा तो एकदा नारा होऊ द्या, बाबा बापू अमर रहे. म्हणजे हा महिलांना सुद्धा लागू होतो हा नारा. हो, म्हणजे तुम्ही जर राज्यघटना बघितली तुमचं आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही जाणून घेतल्या तर तुमची जी पुढची पिढी आहे, म्हणजे मुलं आहेत तुमचे घर, कारण म्हणतात ना की महिला जर शिक्षित असली तर अख्खं घर कुटुंब ती शिक्षित करते. बरोबर आहे, बरोबर. तर तुम्ही जर या गोष्टी जाणून घेतल्या तर तुमच्या पिढीला तुम्ही या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता. आणि पुढचा जर समाज सुदृढ जर पाहिजे असेल तर या गोष्टी घरातूनच होणं गरजेचं आहे ना. आपल्या हाताला मजुरी मिळत नाही म्हणून आपण जे होरपळलेले आहोत, तुमच्या राज्यघटनेने ही जबाबदारी राज्यकर्त्यांच्यावर टाकलेली आहे. ती आम्हाला द्या हे म्हणण्याचंही बळ येऊ द्या, म्हणजे पाळण्यात लेकरू मरणार नाही. ही सत्यस्थिती आहे. हिम्मत करा, बाहेर पडा आणि माईसारखा संघर्ष करत पुढे यशस्वी जीवनाची वाटचाल सुरू करा, है ना.